तर भावनो तुम्ही मॅच पाहिलीच आहे, तुम्हाला माहिती काय झालं आता. मुंबई जिंकली, मी ऑलमोस्ट जिंकलं तर जमाय. तर मुंबई आपली प्लेऑफ्समध्ये जे बिचाऱ्या काही टीमा नाही खेळल्या चांगल्या. आता डी सी लास्ट टाईम सारखाच परफॉर्मन्स केला की स्टार्टिंगच्या मॅचेस खूप चांगले खेळल्या, पण नंतर म्हणजे स्टार्टिंगच्या सगळ्याच्या नंतर लास्टला मेन मॅच हारत गेली. SRH वाटलं होतं खूप चांगली खेळली यावर्षी, म्हणजे मुंबई पण नाही खेळण्या एवढे, पण वाटलं होतं की नाही SRH क्वालिफाय, मग SRH पण नाही झाली. पण राजस्थानला तर काय म्हणावं, ग्रेट टॅलेंट, पण बेटर लक नेक्स्ट टाईम. आणि चेन्नई तर कायच म्हणू शकत नाही, चेन्नईवाल्यांना काय म्हणावं. कमबॅक सगळ्यांनी कमबॅक करा नेक्स्ट टाईम, लय चांगला कमबॅक झाला पाहिजे. RCBचं तर नादच नाही भाऊ, जेन्युनली वाटते डायट मुंबई फॅन, पण विराट भाऊसाठी एक ते ट्रॉफी डिझर्व करतो विराट भाऊ. तसंच श्रेयस अय्यरने एक ट्रॉफी जिंकली म्हणून काय वाटतं. पंजाबसाठी पण वाटते की पंजाबने पण जिंकावं. नंतर वाटते GT तर ऑलरेडी जिंकलेलीच आहे, मग GTला काय नाही आलं ते, म्हणजे साई सुदर्शन, सोमेश्वरी गेले एक क्लास. आणि सब किया मेरी जान. मुंबई इंडियन्स जर फायनलला आली तर कुठली पण टीम असो भाऊ, तुम्ही हारल्याच जमाय. 5च्या 5 IPL जिंकले तरी भाई शर्मा असताना फायनल जाऊ द्या, सेलिब्रेट करा. आपली मुंबई जिंकली. इंस्टाग्राम ट्विटर शेंडे कुठं दिसेल तिथं फक्त MI दिसलं पाहिजे सध्याला. कारण मला ती मुंबई इंडियन्सचा फॉलो करणारे पण लय पब्लिक आहेत, बोलायची काय दिसतंच तेवढं. आणि आज आपल्या रोहित भाऊ खेळू नाही शकला, पण जाऊ द्या, दिसल. आपला भावड्या मोठ्या गेमचा प्लेअर आहे, छोट्या गेम एवढं मानावर नका घेत जाऊ. रोहित भाऊ, विराट भाऊ. कसं वाटेल ना जर रोखो दोन्ही पण फायनलमध्ये आल्यावर, वाटेवर कोणी काय जिंकना, कसलं छान वाटेल. चला एवढं बोलतो. मुंबई इंडियन्स जिंकली, वाटलं होतं जिंकली. गणपती बाप्पाची कृपा, गणपती बाप्पा मोरया. खतम.